श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ भक्तिकथासार अध्याय 9. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते ज्याने भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, अवतार दीक्षा घेतली, जगाचा उद्धार करण्यासाठी या मायेच्या पसाऱ्यातून या विश्वाला बाहेर काढण्यासाठी सगळे ब्राह्मण तोषवले गेले. त्यांना प्रसन्न केलं. भगवद्गीतेचं भांडार सर्वसामान्य जनासाठी ती सगळी संपत्ती बाहेर काढली आणि जनांना, लोकांना ती वाढली गेली. असा कवी महाराज, हे माऊली ज्ञानेश्वरा, तुम्ही माझ्या कामनेची इच्छा पूर्ण करा आणि हा ग्रंथ विपुल व्हावा, सुरस व्हावा, याच्यासाठी माझ्या वाणीला चालना द्या, मला बुद्धी द्या, अशी स्तुती आणि स्तवन ग्रंथ करते माऊलींची करू लागलेले. पाठीमागच्या 8व्या अध्यायामध्ये अतिशय सुरस अशी कथा ऐकलेली. मच्छिंद्रनाथांना सूर्यदेवाने वरदान दिलं आणि मग तिथून पुढं मच्छिंद्रनाथांची आणि प्रभुरामचंद्रांची भेट झाली. प्रभुरामचंद्रांनीही वर दिला. पाशुपत राजाच्या आणि प्रभुरामचंद्रांची भेट झाली. पाशुपत राजाच्या मनाचं समाधान झालं. त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुऱ्या ज्या आहेत, अयोध्या, मथुरा, अवंतिका, काशी, कांची, अवंतिका, माया, काश्मीरी, त्याच्यानंतर मिथिला, प्रयाग, गया, सुरस इथं मच्छिंद्रनाथ गेलेले आहेत. विष्णुपदाला नमन केलेलं आहे. अन्य तीर्थ केली आणि बंगाल देशामध्ये चंद्रगिरी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये मच्छिंद्रनाथ येऊन पोचलेले आहेत. गावामध्ये भिक्षाटन करण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी गेलेले आहेत. सर्वोपदयाळ नावाचा ब्राह्मण त्या गावामध्ये राहत होता. त्याचं घर मच्छिंद्रनाथांच्या दृष्टीला पडलं आणि त्यांना भस्माचं स्मरण झालं. मनात म्हणू लागले की पुत्र संजीवनी वरदाचं जे भस्म होतं ते पुत्र संजीवनी मंत्र सिद्ध करून तेच वरद भस्म या घरामधल्या आपण स्त्रीला दिलेलं होतं. तरी तिचं नाव सरस्वती असं होतं. सर्वोपदयाळ नावाच्या ब्राह्मणाची ती बायको होती. 12 वर्ष लुटलेली आहेत. मी त्याला सांगितलेलं होतं की मी पुन्हा 12 वर्षांनी येईन असं म्हणून त्या सरस्वती ब्राह्मण स्त्रीला मी वरदानाचं भस्म दिलेलं होतं. तर त्या मायेचा आपण शोध घ्यावा आणि आपण वरदान दिलेलं भस्म त्यामुळं तिला झालेला तेजस्वी मुलगा कुठं आहे ते आपण पाहू. आणि म्हणून त्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी अंगणामध्ये उभा राहून, हे विप्रांगणी, हे सरस्वती अशी हाक मारलेली आहे. आणि ती हाक ऐकून धावत पळत ती स्त्री त्वरेनं बाहेर आली. त्यावेळेला तिनं पाहिलेलं आहे की योगद्रुम योगी जती भिक्षा मागण्यासाठी आणि भिक्षान्न म्हणून झोळी हातामध्ये आहे. त्या भिक्षेचा स्वीकार करण्यासाठी उभे आहेत. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, ओ शुभाननी, तुझं नाव काय आहे? तेव्हा ते म्हणू लागलेले, सगळे लोक मला सरस्वती या नावानं हाक मारतात. तेव्हा मच्छिंद्रनाथ तिला म्हणू लागले, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? तेव्हा ती सरस्वती ब्राह्मण स्त्री सांगू लागली, माझ्या नवऱ्याचं नाव दयाळपती आहे. नाथ म्हणू लागलेले, तुमची जाती कोणती आहे? तेव्हा ती म्हणू लागलेली आहे की आम्ही गौड ब्राह्मण जातीचे आहोत. असं सांगितल्याबरोबर मच्छिंद्रनाथांना सर्व खुणा पटल्या गेलेल्या आहेत. मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत की याच स्त्रीला आपण संजीवनी मंत्राचा जप करून सूर्यवीर याचा त्याच्यावरती सिद्ध केलं गेलं आणि तेच भस्म मी या स्त्रीला दिलेलं होतं.
दिव्य असं बालकीच्या पोटी जन्माला आलेला असेल. आणि म्हणून मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे माये, हे आई, तुझं बाळक कुठं आहे, तुझं बाळ कुठं आहे, त्याचं पुत्रमुख मला पाहायचं आहे, ते बाळ कुठं आहे ते मला दाखव. तेव्हा ती सरस्वती ब्राह्मण स्त्री म्हणू लागलेली आहे, हे नाथा, हे महाराजा, अजूनपर्यंत मला पुत्रसुख प्राप्त झालेलं नाही, मुलगा झालेला नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, का खोटं बोलते आहेस बाई, मी तुला वरदानाचं भस्म तुझ्या हातामध्ये दिलेलं होतं, ते साधंसुद्धा भस्म नव्हतं, त्याच्यावरती संजीवनी मंत्राचा पाठ केलेला होता, आणि म्हणून तुला मुलगा झालेला आहे. तो मुलगा लवकर दाखव. तो पुत्र कसा, तर साधासुद्धा नाही, अजरामर होईल, तेजस्पुंज होईल, सर्व गुण संपन्न होईल, वारा असावा, महादेव असावा, आणि त्यांच्यासारखा तो पुत्र होईल. मग ती दिलेलं भस्म, त्या भस्माची कहाणी भस्म ऐकल्याबरोबर मग त्या स्त्रीच्या मनामध्ये खून पटली गेलेली आहे. पण ते भस्म तर तिनं त्या उकिरड्यामध्ये, शेणाच्या केरामध्ये टाकून दिलेलं होतं. आपण अन्याय केलेला आहे हे तिच्या लक्षात आलं, आणि मग ती अतिशय भयग्रस्त झाली. कंपवात सुटला गेलेला, अंग थरथर कापू लागलेला आहे, आणि म्हणू लागलेली आहे, हा नाथ आता मला शिक्षा करील, मी आता काय करावं, काय माहीत हा कोणता शाप देईल, मला जाळून भस्म करील, का स्वशक्तीनं मला तोडून टाकील, झाड होईल म्हणून शाप देईल, का या पृथ्वीमध्ये गाडून टाकील. मी अल्पबुद्धी आहे, अल्पबुद्धीमुळंच मी माझ्या शेजारणी पाजारणी त्या स्त्रियांचं ऐकलं. कानफाडीची विपरीत करणी असती, बाई तू कशाला मूर्खपणा केला, त्याच्या नादी लागली. चेटूक मेटूक कुडं पावडं करणारे दुर्गुण परम पापिष्ट असे लोक फिरत असतात, त्यांच्या नादी लागली. दिवसा तुला कुत्री करतील, संध्याकाळी पुन्हा त्या मंत्रानं तुला स्त्री करतील, आणि मग तुझा भोग भोगतील, असं त्या स्त्रियांनी मला आधीच सांगितलं होतं. म्हणून तर ती वरदानाचं जे भस्म आहे ते भस्म मी उकिरड्यामध्ये टाकून दिलं. आता माझं कपाळ फुटलं, काय होणार मला काही कळत नाही. कानपडे हे चटके असतात, माझी काय दशा करतील, आता याला काय उपाय करावा, मी आता काय करू मला काही समजत नाही. हा ओळख साधून, ओळख धरून माझ्या घरी परत आलाय. अशा रीतीनं ती सरस्वती ब्राह्मण स्त्री थरथर थरथर कापू लागलेली आहे, बोबडी वळली गेलेली आहे, अत्यंत भयभीत झालेली आहे. आणि मग तिनं थोडासा धीर धरलेला आहे. नाथ म्हणू लागलेले, हो आई, हो जननी, माय, माझ्याकडं असं भूतासारखं काय बघतेस, तुझा तो दिव्य धैर्य पुरुष कुठं आहे तो मला लवकर दाखव, उशीर लावू नको आई. असं बोलल्याच्या नंतर हृदयामध्ये ती जी स्त्री आहे ती विचार करू लागलेली आहे, माझ्याकडून अपराध घडलेला आहे, नाथाने दिलेलं भस्म मी काय केलं, उकिरड्यामध्ये फेकून दिलं. गल्लीमधल्या ज्या शेजारणी पाजारणी त्यांचं मी ऐकलं, खरं वर्म मला कळालं नाही. पण खोटं बोलण्यामध्ये काहीसुद्धा अर्थ नाही. दैवाच्या योगे करून पापाचं क्षालन व्हावं, पापातून मुक्त व्हावं, म्हणून आता मला खरं बोलावं लागेल. जे खरं घडलेलं आहे ते मी या नाथांना कथन करीन आणि अन्यायापासून मुक्त होईन. तस्मात माझा जीव जाऊ किंवा राहू, पुढं जे व्हायचं असेल ते घडून येऊ, पण मी आता मात्र खरं बोलावं लागेल. सगळा वृत्तांत जो झालेला आहे तसाच मी आता या महाराजांना सांगते. म्हणून तिनं काय केलं, मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलं, दोन्ही हात जोडलेले आहेत, चेहरा सुकला गेलेला आहे, दीनवदन केलेलं आहे, मान खाली घातलेली आहे, आणि म्हणू लागले, हे महाराजा क्षमाक्षेला, आपण जो प्रसाद मला दिलेला होता त्या प्रसादाचा माझ्याकडून अवमान झाला, माझ्याकडून अन्याय झाला. ते भस्म मी गोवऱ्याच्या उकिरड्यामध्ये, शेणाच्या उकिरड्यामध्ये टाकून दिलं. कशामुळं टाकलं म्हणाल तर मला त्याच्यावरती विश्वास नव्हता.
अविश्वासानं माझं मन हे भरलेलं होतं आणि त्याच्यामुळं अज्ञानपणानं ते जे भस्म आहे ते भस्म मी टाकून दिलं. भस्मानं कुठं लेकरं होत असतात का असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि म्हणून ते भस्म मी टाकून दिलं. शेजारनी गल्लीमधल्या बाया त्यांनी मला सांगितलं की ही काही खरं नाही, तुझी विचित्र अशी करणी होईल, असं वेगवेगळ्या मनाला येईल तशा बोलल्या. आणि म्हणून मी तो जो प्रसाद तुम्ही दिलेला होता माझ्या मनामध्ये संशय आला आणि मग मी ते भस्म टाकून दिलं. आपण राग न मानावा, एखाद्या लेकराचं अहित व्हावा असं कुणालाही वाटत नाही आणि म्हणून आपण माय आहात, माऊली आहात, जन्मात आल्यानंतर परोपकार करावा ही शास्त्र निर्धार आहे. तरी माझ्यावरती उपकार करा, अनुपकार करू नका. उत्तम असं झाड लावावं पण ते तोडून कधी टाकू नये. धर्म करावा पण एखादा धर्म करायला लागला तर त्याला कधीही अडवू नये. आपण स्वतः तीर्थयात्रेला जावं, आपल्याला नाही जाणं झालं तरी एखादा तीर्थयात्रेला चालला तर त्याला कधीही अडवू नये, त्याला कधीही थांबवू नये. विवाह कार्य एखाद्याचं लग्न जमत असलं तर ते लग्न मोडू नये. गाय चोरी करू लागली म्हणजे गाय काही धान खाऊ लागलेली आहे, पीक खाऊ लागलेली आहे, तर त्यावेळेला आपण सांगू नये. तस्कराला कुणी जर मार देत असेल तर त्याला कधीही अडवू नये. मुलाच्या जवळ त्याच्या बापाचे अवगुण कधीही सांगू नये आणि त्या मुलाचं मन क्षीण करू नये. सुनेच्या जवळ सासू किती वाईट आहे असं कधीही सांगू नये. कुणी जर विहीर खोदायला लागला, कुणी तलाव करायला लागला, कुणी बागायत शेती करायला लागला, कोण बोर मारायला लागला तर त्याला कधीही अडवू नये. कोण जर कीर्तनाला जात असेल, कोण कथेला जात असेल तर त्याला कधीही अडवू नये. आपली वाणी वेचून पराचं अनहित होईल, दुसऱ्याचं अनहित होईल असं काहीही करू नये. त्यावेळेला मौन धारण करावं. आणि म्हणून सरस्वती सत्य बोलू लागलेली आहे. महाराज माझ्या चित्तामध्ये विश्वास नव्हता आणि म्हणून त्यावेळेला माझ्याकडून हे कृत्य घडलं गेलेलं आहे. तुम्ही दिलेला प्रसाद ते भस्म मी उकिरड्यामध्ये टाकून दिलं असं युक्तिप्रयुक्ती करून भाव दाखवू लागलेले आहे. जनाचं कल्याण होईल तोच अर्थ करावा, पण माझ्याकडून मात्र भस्म टाकलं गेलं. हे दयाळा, मी दैवहीन आहे, त्याच्यामुळं आता पुढं काय उपाय आहे हेच तुम्ही मला सांगा. एखादा माणूस वाटेनं चालत असताना धनाचं गाठोडं, एखादी पैशाची बॅग रस्त्यावरती पडली, पण त्या पैशाजवळ, त्या धनाच्या जवळ जात असताना त्याला वाटलं की आंधळा माणूस रस्त्याने कसा चालत असेल बाबा, नेमकं त्या धनाच्या जवळ जायला आणि ह्यानं डोळं मिटून मोहरं जायला आणि ते धन पाठीमागं राहिला. म्हणजे त्याच्या ते दैवामध्येच नव्हतं. तशी दैवहीन माणसाला बुद्धी संचरते, दैवहीन माणसाला बुद्धी निर्माण होते. कल्पदरूच्या झाडाखाली बसला, कल्पेलेली फळं सगळे आली, शेवट वाटलं इथं भूत बीज येईल का आणि मला खाईल का. भूत आलं आणि त्याला खाऊन टाकलं. तशी अवस्था माझी झाली. आता मला क्षमा करा, तुम्हीच माझी माऊली आहात. मी अज्ञानपणानं माझ्याकडून घडलं गेलेलं आहे. माझ्यावरती क्षमा करा, माझ्यावरती दया करा. लेकरावरती आईनं माया करावी, लेकराचा अपराध आईनं पोटामध्ये घालावा, तशी माझ्यावरती दया करा, अशी ती सरस्वती ब्राह्मण स्त्री म्हणू लागलेली आहे. पण तिची ही वाणी ऐकली, तिचं हे बोलणं ऐकलं, मच्छिंद्रनाथांचं मन खिन्न झालेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहे की बाईची जातच पापरूपिणी आहे, अविश्वासाचं भांडार अशी स्त्रीची जात आहे. तिला स्वतःचं हित कधीच कळत नाही आणि भलतं पद ठेवती, आपण बुडविती, दुसऱ्याला बुडविती. 42 पिढ्या पूर्वजा सहित बुडवून टाकती. स्त्रीच्या संग किंचित लाभ नाही, सगळं अनहित आहे. आणि स्त्रीच्या मागे भाड्याचा राबणारा गडी असावा, तर बैलासारखा
वनामध्ये शेतामध्ये राबणारा गडी असावा. दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत तुंबळ कष्ट केलं तरी एका क्षणाची सुद्धा शीतळता विश्रांती मिळत नाही. विषय सुखाची परी मानावी तरी तेथे शक्तीबाहेरील निर्बळपणानं मिरवावं लागतं. अशा पद्धतीने जीवाची अवस्था होते. मेल्यावरती नरकामध्ये जाईल आणि केलेल्या कर्माचे ऋण फेडायला आचरण करावं लागतं. शिष्य पाप हे गुरुला भोगावं लागतं. स्त्रीनं केलेलं पाप हे तिच्या नवऱ्याला भोगावं लागतं. तस्मात जिकडं पाहता तिकडं अनर्थाचं मूळ आहे. त्याच्यामुळं स्त्रियांच्या बुद्धीला लागू नये. जो प्राणी स्त्रीच्या बुद्धीला लागला तो प्रज्ञाहीन झाला, ज्ञानहीन झाला, महामूर्ख झाला, अतिमलीन झाला, दुष्कर्माचं भांडार झालं. तीच माझी अवस्था झाली. कुठून मी या बाईच्या बोलाला लागलो आणि मी मूर्ख झालो. वरदानाच्या भस्म जे आहे ते सूर्य वीर्य आणून हिला दिलेलं होतं आणि त्याच्यावरती वरी एक मंत्र संजीवनी अमर असलेला सूर्यवीर्याचा देह आणि मंत्र संजीवनी हा अतिशय थोर असं भस्म मी हिला दिलं. पण हिनं ते दैवहीन स्त्रीनं ते उकिरड्यामध्ये टाकून दिलं. तरी आता जिथं ते भस्म टाकलं तिथं जाऊन आपण शोध घ्यावा असा विचार मच्छिंद्रनाथांनी केला. आणि मच्छिंद्रनाथ सरस्वती ब्राह्मण स्त्रीला बोलू लागलेले आहेत, हे माई, हे आई, आता मी तुला सांगतो ते ऐक. जे दैवयोगानं घडायचं ते घडून गेलं, पण ते भस्म तू जिथं टाकलं गेलेलं आहे ती जागा तुम्हाला दाखव. तुझ्यावरी जर मी क्षोभ केला तर माझ्या पदरात काहीच पडणार नाही. कारण मी जर तुला शिक्षा केली तर मला त्याच्यापासून काय लाभ होणार आहे. त्याच्यामुळं हे आई, हे माई, हे जन्नी, हे माऊली, ते जे भस्म तू कुठं टाकलं तेवढं मला दाखव. असं नाथांनी बोलल्याच्या नंतर त्या सरस्वतीचं भय जे संपलं गेलेलं आहे. आणि मग प्रांजळपणानं तिचा मुखचंद्र हा उचंबळला गेलेला आहे, फुलला गेलेला आहे. आणि मग ते म्हणू लागले, हे महाराजा योगद्रोमा, ते भस्म मी कुठं टाकलं होतं ते तुम्हाला दावते, आत्ता चला. मग ती पुढं चालू लागली. मच्छिंद्रनाथ तिच्या पाठीमागं जाऊ लागली. त्यावेळेला त्यांनी पाहिलं की केराचा उकंडा जो होता प्रचंड मोठा होता, पर्वतासारखा. त्या शेणाचा ढिगारा पडलेला. तिथं दोघंजण गेलेले आहेत आणि ती स्त्री नाथांना सांगू लागलेली आहे, हे महाराजा तपोजटी, इथं मी भस्म टाकून दिलं. हे नाथांनी ऐकलं आणि मग नाथांनी त्याच वेळेला हाक मारलेली आहे, हे हरिनारायणा, हे प्रतापवंता, मित्रवर्या, सूर्यसुता, जरी असशील या गोवराच्या ढिगाऱ्यामध्ये तरी त्वरित बाहेर निघ. या गोवरगिरी नरदेह जन्ममिर झाला म्हणून तुझं नाव गोरक्ष असं अतिशय सुंदरपणानं ठेवलं जाईल. 12 वर्षपर्यंत या गौऱ्यामध्ये, या शेणामध्ये, या उकिरड्यामध्ये तू बसला गेलेला आहे. म्हणून गोवराचं रक्षक नाम तुला दिलं जाईल. तरी आत्ता उशीर लावू नको. हे गोरक्षनाथा बाहेर निघ. असं मच्छिंद्रनाथांनी म्हटल्याबरोबर, हाक मारल्याबरोबर आतून बाळकाचा शब्द आलेला आहे. म्हणू लागलेला आहे, हे महाराजा गुरुवर्या, मी या ठिकाणी गोरक्ष आहे, पण या गोराने प्रचंड मोठा ढीग माझ्या अंगावरती आहे. या गोराचा, या शेणाचा, या गौऱ्यांचा ढीग माझ्या मस्तकावरती आहे. माझ्या शरीराला त्याचं सगळं वेष्टन आहे, दडपण आहे. तरी या गौऱ्याच्या ढिगातून मला हे गुरुवर्या तुम्ही बाहेर काढा. असं ऐकलं गेलेलं आहे. मग मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की लवकर टिकाव खोरे आणा. तो ढिगारा उकरू लागलेले आहेत आणि त्या गौऱ्याचा ढिगारा बाहेर काढल्याच्या नंतर बाळ तनू दिसू लागलेली आहे.
ती बाळतनू सूर्यासारखं तेज आहे. अतिशय सुंदर, अतिशय देखणी, लावण्याची खाण, सूर्यासारखं तेज, मदनाचा पुतळा त्यावेळेला दृष्टीला पडलेला आहे. आणि मग वीज चमकावी असं तेजस्वी शरीर, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र 10 दिशा उजळून टाकाव्या त्या पद्धतीनं ते बाळ दिसू लागलेलं आहे. दुसरा भगवंतच अवतरला, क्षीरसागराचा वीट मानला, दुधाच्या समुद्राला सोडून दिलं आणि शेषाच्या पलंगावरती झोपलेला भगवंतच आला की काय असं वाटू लागलं. पाय हे कसे आहेत, कुंकवासारखे लाल बुंद आहेत. बोटं जी आहेत ती सरळ आहेत, तेजपुंज, आणि चंद्रकोरीसारखी नखं त्याच्यावरती आहेत. घोटीव अशा सुनीळ मांड्या आहेत. इंद्रनीळ असावं त्या इंद्रनीळासारखे कांती आहे. मनगटावरती अलौलिक अशा पोटऱ्या आहेत. गुडघ्यावरती जानुस्थळ म्हणजे मांड्या आहेत. कर्दळीचे स्तंभ असावे तसे ते दिसू लागलेले आहेत. अतिशय सुंदर. सिंहाची कंबर लहान असते तशा सिंहकटीप्रमाणे अतिशय नाजूक लहान अशी कंबर आहे. त्या कंबरेवरती बेंबी आहे. त्याच्यावरती हृदय अतिशय सुंदर सुगम आहे. सरळ बाहू आहेत, सरळ हात आहेत आणि त्याच्यावरती खांदे अतिशय शोभायमान दिसू लागलेले आहेत. हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. कर्दळीचे स्तंभ असावे तसे ते दिसू लागलेले आहेत. आणि त्याला असलेल्या, त्या हातांना असलेल्या आंघोळ्या, ज्या करंगळ्या बोटं आहेत ती अतिशय सरळ आहेत. त्यांच्यामध्ये नखं हे अतिशय उत्तम चंद्राकृती शोभायमान दिसू लागलेले आहेत. द्वितीयचा चंद्र असावा, त्या चंद्राची कोर कशी दिसते तशी ती नखं दिसू लागलेली आहेत. आणि त्या खांद्यावरती मान जी आहे ती मान अतिशय सुंदर दिसू लागलेली आहे. त्याच्यावरती हनवटी आहे. ओठ जे आहेत ते अतिशय सुंदर दिसत आहेत. दातांच्या ओळी आहेत आणि मुख जे आहे ते चंद्रासारखं मूर्तिमंत दिसू लागलेलं आहे. सरळ नाक आहे रागूच्या चोचीसारखं आणि त्याच्यावरती दोन्ही डोळे अतिशय मोठे मोठे. ते डोळे नाही तर चंद्र आणि सूर्यच तिथं येऊन विराजमान झाले असं वाटू लागलेलं आहे. पसरट मोठं असं कपाळ आहे. त्याच्यावरती सुंदर असा डोक्याच्या वरती कुरळ्या केसांचा, पिंगट केसांचा भार आहे. असा सर्वेश्वर महाराज उदयाला आला. 12 वर्षाची अलौलिक सर्व गुणी ते बालक पाहिलेलं आहे. आणि मग सरस्वतीनं ते पाहिलेलं आहे. ती पाहू लागली, मनात म्हणू लागलेली आहे, आहा हा हा, मी करंटी आहे. मला जर असला पुत्र माझ्या पोटी आला असता तर किती चांगलं झालं असतं. मी बाहेरच्या स्त्रियांचं ऐकलं, शेजारणी पाजारणींचं ऐकलं, बस मग टाकून दिलं, प्रसाद टाकून दिला आणि ती मनामध्ये तळमळ तळमळ करू लागलेली आहे. डोळ्यामध्ये अश्रू दाटलं गेलेलं आहे. मोह निर्माण झालेला आहे. बाळाला उचलावं आणि हृदयाला लावावं म्हणून ती ढसढसा रडू लागलेली. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले, का व्यर्थ तू खेद करू लागलेले, तो तुझा मुलगाच नव्हता, तुला कसा प्राप्त होईल. जो अन्नयोग असतो तो अन्नयोग कसा असतो, जर दुसऱ्याचा भाग भक्षण केला, एखादं कुत्रं आलेलं आहे जेवण करत असताना ते अन्न जर कुत्र्याचं असेल पण ते जर मनुष्यानं खाल्लं, कुत्र्याला नाही टाकलं, तर त्याच माणसाची उलटी होती आणि परत येऊन ते कुत्रं त्या उलटीला खाऊन जातं. म्हणजे ज्याचं अन्न आहे ते त्यालाच प्राप्त होतं. तशा न्यायानं मूर्तिमंत तो मुलगाच तुझा नव्हता. आता शोक करून व्यर्थ काय उपयोग आहे. आणि मग तू जर आत्ता काही बोलशील किंवा करण्याचा प्रयत्न करशील तर तुला महाभयंकर असा शाप देईन. तरी तू आता इथून निघून जा, नाहीतर नाहक
माझ्या शापाला तू बळी पडशील. माझा क्रोध हा प्रत्यक्ष अग्नी आहे, ब्रह्मादिक देवांना सुद्धा सहन होत नाही. अशा पद्धतीनं क्रूर शब्द ऐकल्यानंतर सरस्वतीला भीती वाटू लागलेली आहे, थरथर कापू लागलेली आहे, पाय मागे ओढले गेलेले आहेत आणि धावत पळत ती घरामध्ये निघून गेली. इकडं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या जवळ आलेले, तर मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलं. मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले आणि त्याच वेळेला त्यांनी अनुग्रह दिला. ओम इति अक्षर संबोधित समग्र नारायणी नामाचा उच्चार दिला आणि मंत्रविधीनं गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी वरदान दिलं. वरदानाचा हात डोक्यावरती ठेवला. सगळं अज्ञान निघून गेलं, ज्ञानाची प्राप्ती झाली. वरदानाची विभूती मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाच्या कपाळाला लावलेली आहे. मुख कुरवाळलं गेलेलं आहे आणि मग हात धरला आणि म्हणू लागले, तानवल्या उठ, आता या पृथ्वी तलावरती आपण तीर्थयात्रा करायची आहे. आणि अवश्य म्हणून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे, मच्छिंद्रनाथाचा हात धरलेला आहे आणि पुढं जाऊ लागले. चंद्रगिरी गाव सोडलं गेलेलं आहे, जगन्नाथाकडं गमन करू लागले. त्यावेळेला मार्गानं जात असताना एक गाव कनकगिरी लागला. मच्छिंद्रनाथ ते गाव पाहू लागलेले आणि बोलू लागले, गोरक्षनाथा बारे आता खूप भूक लागलेली आहे, जठराग्नी खवळला गेलेला आहे पोटामध्ये, कावळे उरडू लागलेले आहेत, तरी आता काखेमध्ये झोळी घाल आणि या गावामध्ये जा आणि भिक्षा मागून घेऊन ये, माझी भूक भागव. गोरक्षनाथांनी अवश्य म्हणून ताबडतोब झोळी आपल्या खाकेमध्ये घेतली. गावामध्ये त्या कनक ग्राम नावाच्या गावामध्ये घरोघरी भिक्षा मागू लागले. भिक्षा मागत असताना गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेले. तेथे त्या दिवशी पितृश्राद्धाचा दिवस होता. मग ब्राह्मणांनी भोजन केलेलं होतं, मागल त्याला ते अन्न देत होते. तेवढ्यामध्ये गोरक्षनाथ जाऊन अलक्षादेश अशी आरोळ दिली. त्याच वेळेला त्या घरची जी स्त्री होती अतिशय ज्ञानी होती, हुशार होती, सुस्वरूपिणी होती, क्षमा शांती लावण्याची खाण होती, सर्व गुण संपन्न अशी ती स्त्री होती. तिनं गोरक्षनाथांना पाहिलं आणि चित्तामध्ये म्हणू लागलेले, धन्य हे बाळ आहे, अतिशय चांगलं आहे. प्रत्यक्ष मला हे कसं दिसू लागलं तर बाळ सूर्याचा आला की काय, आणि म्हणून एखादी वीज असावी आणि ती वीज चमकल्याच्या नंतर जसा प्रकाश पडावा तसं तेज या बाळकाचं आहे. पण हा तापसी आहे, योगी आहे, वरिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. पूर्वीचा कोणीतरी पूर्वजन्मातला योगभ्रष्ट झालेला असेल आणि या जगामध्ये अवताराला आलेला असेल असं तिनं ताबडतोब जाणलं गेलेलं आहे. पात्रामध्ये पदार्थ वाढलेले आहेत आणि अन्न सामग्री घेऊन अतिशय तातडीनं भिक्षा वाढण्यासाठी आलेले आहेत. खाजा आणलेले आहेत, करंजा आणलेले आहेत, लाडू आहेत, पोळी आहे, भात आहे, शिरा आहे, कचुरी आहे, मालपुऱ्या आहेत, सुकृत असं मृदू पदार्थ आहेत. लाडू घेतले, मुदगळ घेतलं, बुंदी घेतली. विशेष अशा पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रावरती घेतलेल्या आहेत. घाऱ्या घेतल्या, पुऱ्या घेतल्या, 5 मधुर असे रस श्रद्धापूर्वक आणून ठेव. वड्या आहेत, पातवड्या आहेत, वेगवेगळ्या भाज्या आहेत, गोड ताकाचा मठ्ठा आहे, त्यानं द्रोण भरलेला आहे, कोशिंबीर आहे, आमरस आहे, भात आहे, वेगवेगळ्या चटण्या आहेत, कढी आहे, सांबार आहे, वडा आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ताक आहे, चमचमीत अशी आमटी आहे, वेगवेगळे द्रोण भरून द्रोणामध्ये तूप भरलं गेलेलं आहे, त्याच्यानंतर मेतकूट आहे, मिरचू वाढलं गेलेलं आहे, मध्यभागी भात ठेवलेला आहे, त्याच्यावरती वरण ओतलं गेलेलं आहे, त्याच्या बाजूला वडे दह्यामध्ये भिजवलेले ते घातले गेलेले आहेत. अशा पद्धतीनं षड्रसानं घवघवीत असं पात्र वाढून श्री गोरक्षनाथापुढे ठेवून नमस्कार करू लागलेले आहे. गोरक्षनाथांनी पाहिलं पात्र अतिशय सुरस आहे, मनामध्ये अतिशय आनंद झाला. चित्तामध्ये म्हणू लागले,
हे माऊली, धन्य धन्य तू आहेस. आम्ही कुठले कोण, आमची ओळख नाही, पारख नाही, ना आम्ही सोयरे, ना आम्ही धायरले, ना आमचा काही संबंध इष्ट सोयरेजन नाही, तरीसुद्धा आमच्यासाठी एवढं पात्र, घवघवीत असं पात्र तू आणून ठेवलेलं आहे. मला तर हे पात्र म्हणजे भात जो आहे तो शिवलिंगासारखा दिसू लागलेला आहे. आणि म्हणून नाना पदार्थ अतिशय आकर्षक आहेत. अपार असं असणारं सुंदर भोजन तू वाढलेलं आहे. आणि म्हणून भास होऊ लागलेला आहे की प्रत्यक्ष महादेव आणि त्या महादेवाचा सगळा मेळ या पात्रामध्ये आलेला आहे. असा भास भासून हृदयाच्या ठिकाणी आनंदित झालेला आहे. ते पात्र घेतलं आणि काखेतल्या झोळीमध्ये ठेवलेलं आहे आणि आशीर्वचन दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. गोरक्षनाथांनी आशीर्वाद देऊन गोरक्षनाथ तिथून निघू लागले आणि म्हणू लागले की आता पोटापुरतं अन्न प्राप्त झालेलं आहे, आता उगाच कशाला दारोदार हिंडायचे असा विचार केलेला आहे. आणि मग आलेले आहेत. श्री गुरु मच्छिंद्रनाथांना नमन केलं. भिक्षा झोळी काखेतून काढलेली आहे आणि मच्छिंद्रनाथांच्या समोर ठेवली. त्यावेळेला ती प्रत्यक्ष तपोमळी मच्छिंद्रनाथांनी झोळी पाहिलेली आहे. त्यावेळेला ते अतिशय सुंदर परिमळ असं अन्न मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. मग ते आपल्यापाशी घेतलेलं आहे आणि योगी तापसी मच्छिंद्रनाथ ते स्वादिष्ट अन्न भक्षण करू लागले, खाऊ लागले. मुखामध्ये घास घालीत असताना रसना तृप्त होऊ लागलेली आहे. आणि मग एक एक घास खात असताना आनंद वाटू लागलेला आहे. जठर भांडार पोट भरू लागलेला आहे. आणि त्याच वेळेला वडा अतिशय चविष्ट लागलेला आहे. वडा खाल्ला पण अजून खावासा वाटू लागलेला आहे. वड्यामध्ये अतिशय चव आहे असं त्यांना वाटू लागलं. अशी कामना अशी त्यांच्या चित्तामध्ये निर्माण झाली. आणि मग गोरक्षनाथाला म्हणू लागले. गोरक्षनाथाकडून नुसतं पाहिलं गेलेलं आहे. त्यावेळेला मग तो गोरक्षनाथ म्हणू लागले, हे महाराजा, तुमच्या मनात काय कामना निर्माण झालेली आहे, तो अर्थ मला सांगा, ती कामना मला सांगा. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे गोरक्षनाथा, माझ्या मनामध्ये अशी कामना निर्माण झालेली आहे. हे वडे जे आहेत अतिशय चविष्ट आहेत आणि त्याच्यामुळं माझ्या मनाची तृप्ती अजून झालेली नाही, असं गुरुचे ते बोलणं ऐकलं गेलेलं आहे. आणि मग गोरक्षनाथ म्हणू लागले, हे गुरुवर्या, आत्ताच जातो आणि तुमच्यासाठी अजून वडे घेऊन येतो. असं म्हणून तात्काळ गोरक्षनाथ उठले, ब्राह्मणाच्या दारामध्ये आलेले आहेत आणि गोरक्षनाथ हाक मारू लागलेले आहेत, ओ माई, ओ आई, ओ जननी, ओ माऊली, आणि वडा देता का? माझ्या गुरुची कामना आहे की अजून वडा अतिशय चविष्ट आहे. आणि तो वडा त्यांनी सांगितलेला आहे. तेव्हा ती स्त्री बोलू लागलेली आहे की अरे बाळा, गुरुचं निमित्त करून तुझंच असणाऱ्या हृदयामध्ये लालसा निर्माण झालेली आहे. तुलाच ते वडे खाऊ लागलेले आहेत. पण मला मात्र सांगतो आहेस की गुरुभक्ती दाखवू लागलेला आहे, सोंग दाखवू लागलेला आहे. तुझा सगळा अर्थ मला कळून आलेला आहे. नाव गुरुचं सांगतो, खायचे मात्र तुलाच आहेस. तुझ्याच मनामध्ये काम इच्छा निर्माण झालेली आहे. गुरुचा काम उद्देश तू मला सांगू लागलेला आहेस. पण गोरक्षनाथ म्हणू लागली, गुरुची इच्छा आहे आणि म्हणूनच हे माऊली मी इथं आलेलो आहे. त्यावेळेला ती स्त्री म्हणू लागलेली, गुरु अर्थ कामना जर तुझ्या मनामध्ये असेल, तू जर हे खरं बोलत असशील तर माझं एक बोलणं ऐक. भक्तीच्या प्रसंगाच्या योगे करून तुला मी पहिल्यांदा हे अन्न वाढून दिलेलं होतं ते का, पण आता पुन्हा दुसऱ्यांदा जर घ्यायचं म्हटलं तर ते तुला फुकट मी देणार नाही. त्याच्यासाठी काय लागतं तेवढं मला सांगा, असं गोरक्षनाथांनी सांगितलं. पण मला मात्र माझ्या गुरुसाठी वडे द्या, गुरुभक्तीसाठी हे माते तू सांगशील ते मी देईन. त्यावेळेला ती स्त्री म्हणू लागलेली आहे
तू गुरुभक्ती दाखवतो आहेस आणि गुरुभक्ती मला सांगतो आहेस, पण मी तुला वडे देईन पाहिजे तेवढे, पण तुला डोळा काढून द्यावा लागेल. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणू लागले, त्याच्यामध्ये एवढं काय कठीण आहे? चक्षु कामणे, डोळ्याच्या कामणेतनं तुझं मन वेधलं गेलेलं आहे, तर आता या कार्यासाठी उशीर कशाला? त्याच्यामुळे त्यांनी ताबडतोब जी बोट आहे, अनामिका आहे, ती अनामिका डोळ्यामध्ये घातलेली आहे आणि बुबळ बाहेर काढलं. बुबळ डाव्या हातामध्ये घेतलेलं आहे, ठेवलेलं आहे. भड 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 असं रक्त वाहू लागलेलं आहे. जसं डोंगरदऱ्यातून नदी व्हावी तसं रक्त वाहू लागलं. मंदार पर्वतातून स्वर्गाची गंगाच व्हायला लागली काय असं वाटू लागलेलं आहे. मणिकर्णिकेचं पाणी वाहतं तसं त्या डोळ्यातून भड भड रक्ताचा पाट वाहू लागलेला आहे. ती रक्त नाही तर गुरुभक्ती दाखवणारी ती शक्ती आहे. त्या ब्राह्मण स्त्रीचं कामना पूर्ण करण्यासाठीच ते वाहू लागलेलं आहे. आणि मग मात्र ते स्त्री जी आहे ती अतिशय भयभीत झालेली आहे. रक्त भडभडा वाहू लागलेला आहे. जमिनीवरती रक्ताचा पाट पडला गेलेला आहे आणि ते रुधिरपाट पाहिला तेव्हा असं वाटू लागलं की या धरादेवीला, या पृथ्वीला गोरक्षनाथांच्या त्या रक्तानं तिचा मळवटच भरला की काय, आणि तिला या लोकामध्ये भूषण केलं, तिचा मळवट भरला असं वाटू लागलं. हे दृश्य त्या ब्राह्मण स्त्रीनं पाहिलं, अतिशय लज्जित झाली. माझ्यावरती मोठं संकट आलं. ती चित्तामध्ये खेद मानू लागलेली आहे. पळतच घरामध्ये गेली आणि आहा हा हा मी काय केलं, विपर्यासानं बोलले, पण धन्य हा एक शिक्षक महाभयंकर आहे असं म्हणू लागलेले आहे. मग तिनं 5-7 वडे घेतले, ताबडतोब धावत पळत आली आणि गोरक्षनाथाच्या पुढं ते वडे ठेवले गेलेले आहेत आणि म्हणू लागलेले की हात जोडू लागलेले, विनंती करू लागलेले आहे. मलानवदन झालेलं आहे, चेहरा सुकला गेलेला, मान खाली घातलेली आहे आणि सहज शब्द बोलू लागलेली आहे. हे बाळा, न वेळ लावता तुम्ही ते बुबुळ काढलेलं आहे, पण माझ्याकडून अन्याय झालेला आहे, मला क्षमा करा. तुम्ही कृपाळू आहात तरी क्लेश धरू नका आणि दुसऱ्याला दुःख देऊ नये, पण माझ्याकडून घटना घडलेली आहे. तरी हे गोरक्षनाथा, हे तुम्ही काय करा, तर हे असणारं दुःख माझ्याकडून तुम्हाला मिळालेलं आहे. तरी आता तुम्ही काय करा, तुम्ही संत हे कसे असता, तर कृपावंत असताल, म्हणून माझ्यावरती कृपा करा, माझ्यावरती दया दाखवा असं म्हणू लागली. त्याच्यानंतर गोरक्षनाथ म्हणू लागले की हे माऊली, हे आई, तू का भयभीत झालेले आहेस? वड्याच्या अन्नासाठी तुला मी डोळा दिलेला आहे, तू भयभीत होऊ नको. माझ्या हातावरचा हे बुबुळ तू घे. त्यावेळेला ते म्हणू लागले, तपस्वी स्नेहाळा, माझ्यावरती कृपा कर, एवढं दान दे आणि बुबळासहित तू हे वडे घेऊन जा, माझ्यावरती क्षमा कर. हे गोरक्षनाथाने ऐकलं आणि त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणू लागले की बुबळासह वडे मी घेऊन चाललो. तेव्हा डोळ्याला आड पडदा बांधला गेलेला आहे. गुरुच्या समोर कसं जायचं, आणि म्हणून डोळा सगळा घट्ट बांधला गेलेला आहे. पण कनवाळू मच्छिंद्रनाथ सत्शिष्याचं मुख पाहू लागलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी पाहिलं की वस्त्राचा पदर हा डोक्यावरती बांधला गेलेला आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणू लागले की हे गोरक्षनाथा, डोळ्यावरती वस्त्र का बांधलं गेलेलं आहे? तेव्हा गोरक्षनाथ म्हणू लागले, काही नाही गुरुवर्या, उगच डोळा असा चणचण करायला लागला, उगच डोळ्यामध्ये थोडीशी चणचण उठली, डोळा दुखू लागला आणि म्हणूनच मी डोळ्यावरती बांधलं गेलेलं आहे. मनामध्ये गोरक्षनाथांनी कल्पना केली की मी जर माझ्या गुरुला डोळा काढलेला दाखवला तर गुरु माझा धिक्कार करतील आणि वडे खाणार नाहीत. जसं श्रावणबाळाचा अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर श्रावणबाळ हा माझ्या हातून मरण पावलेला आहे, हे दशरथ राजाचे शब्द ऐकल्यानंतर श्रावणबाळाच्या आईवडिलांनी पाण्याचा धिक्कार केला.
पाण्याचं सेवन केलं नाही आणि दुःखसागरामध्ये लोटले गेले, तशा पद्धतीनं माझं हे बुबळ, माझ्या डोळ्यातून येणारं रक्त पाहिल्यानंतर माझ्या गुरुलाही तसंच वाटेल, त्या वड्याचा धिक्कार करतील, वडे खाणार नाहीत. आणि म्हणून मग डोळ्यावरती मी वस्त्र बांधलेलं गुरुला सांगू नये, दाखवू नये म्हणून गोरक्षनाथांनी घट्ट असा वस्त्र डोळ्यावरती बांधलेलं होतं. तेव्हा गोरक्षनाथ म्हणू लागले, मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, गोरक्षनाथा तुझं मुख मला पाहू दे. आणि मग गोरक्षनाथ म्हणू लागले, हे गुरुवर्या, अगोदर तुम्ही वडे खावा आणि मग माझं मुख मी तुम्हाला दाखवीन. उगच काहीतरी माझा डोळा असा फडफड करू लागलेला आहे, माझा डोळा दुखू लागलेला आहे, माझा डोळा सुजलेला आहे आणि त्या डोळ्यातून अपवित्र अशी घाण येऊ लागलेली आहे. तुम्ही जर तो अगोदर पाहिला तर तुम्हाला ते किळसवाणं वाटेल आणि मग जेवण करू वाटणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही अगोदर जेवण करून घ्या. जेवण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला माझा डोळा दाखवीन. त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, अगोदर तुझं मी दुःखहरण करीन आणि मगच या अन्नाला स्पर्श करीन, अन्न ग्रहण करीन. जर असं नाही केलं तर गाईचं मांस खाल्ल्यासारखं हे अन्न मी मानीन. अगोदर तुझा डोळा मला दाखव. असे निर्वाणीचे शब्द मच्छिंद्रनाथाचे गोरक्षनाथांनी ऐकलं. आणि मग गोरक्षनाथ सांगू लागले, मी पुन्हा माघारी दुसऱ्यांदा वडे मागण्यासाठी गेलो. त्यावेळेला तिथल्या कामिनीनं, त्या स्त्रीनं मला पहिल्यांदा भरपूर अन्न दिलेलं होतं, पण दुसऱ्यांदा गेलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तुझी गुरुभक्तीसाठी तू ढोंग करतो आहेस, तुलाच वडे खायचे आहेत. मग त्यांनी, त्या स्त्रीनं मला डोळा मागितला. वड्याच्या बदल्यामध्ये तर्जनी घातली आणि मी बोट घालून डोळा बाहेर काढला. हा न्याय पोटामध्ये घालून त्या मातेनं कृपादृष्टी केली, ही तपोजट्टी. आणि मग ती स्त्री माझ्यावरती प्रसन्न झाली. चक्षुधराच्या डोळ्यावरचं ते वस्त्र काढलं. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं तर रक्त भड 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 त्या डोळ्यातून वाहत होतं. आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्यांना, गोरक्षनाथांना विचारलं, ते बुबळ कुठं आहे? त्यावेळेला हातातून काढून मच्छिंद्रनाथांच्या हातावरती ते डोळ्याचं बुबळ ठेवलेलं आहे. मग प्रताप सूर्य योगद्रुम मच्छिंद्रनाथांनी मंत्र संजीवनीचा जप केला आणि सूर्य तेज त्याच्यावरती विराजमान केलेलं आहे. आणि ते बुबळ जागच्या जागी मंत्रप्रयोगानं बसवलं. मंत्राचा पूर्ण पाठ झाला. बुबळ आतमध्ये शिरलं गेलेलं आहे. नेत्राच्या खोबणीमध्ये, डोळ्याच्या खोबणीमध्ये पहिल्या स्थितीत अतिशय तेजोमय असं ते दिसू लागलं. मग गोरक्षनाथांना मांडीवरती घेतलेलं आहे. गोरक्षनाथाचं मुख कुरवाळलं. धन्य धन्य माझा एक सत्शिष्य तू आहेस असं मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत. आणि मग त्यांना घेऊन, त्या गोरक्षनाथांना मांडीवरती घेऊन आपल्या सत्शिष्यासह मच्छिंद्रनाथांनी, गोरक्षनाथांनी भोजन केलं. धैर्यशक्तीची अपारशील लहर मच्छिंद्र देहामध्ये संचरली गेली. सांगोपांग भोजन झालं. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे गोरक्षा, तुझी भक्ती पाहून मी चित्तामध्ये अतिशय प्रसन्न झालेलो आहे. तरी माझ्याजवळचं सर्व विद्या धन मी तुला देत आहे. अस्त्रविद्या दत्त महाराजांनी जी मला दिलेली आहे ती सर्व विद्या मी तुला शिकवत आहे. कवित्व विद्या, साबरी विद्या, सफळ सर्व विद्या मी तुला अर्पण करतो आहे. 1 महिना वस्ती स्थळ केलं आणि सर्व विद्या 1 महिन्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना शिकवल्या, सांगितल्या. अशा पद्धतीनं 9व्या अध्यायामध्ये हे सर्व निरूपण झालं. पुढच्या अध्यायामध्ये धुंडीचा मुलगा, धुंडीच्या वंशामध्ये जन्माला आलेले नरहरी वंशामधील मालू हे ग्रंथ करते. नरहरीच्या प्रसादानं
10व्या अध्यायाची कथा आपल्याला कथन करतील. स्वस्ति श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर. 9वा अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिकथासार 9वा अध्याय समाप्त. कुंडली गवरदे हरी विठ्ठल.